नमस्कार मंडळी, मी प्रतिभा. स्वागत आहे तुमचं प्रिटी प्रतिभामध्ये आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत गावी आणि तुम्हाला मस्त असा हा व्लॉग बघायला भेटणार आहे. तर शेवटपर्यंत आजचा व्लॉग बघायला विसरू नका. चलूया, भेटूया लवकरच शेतात. तर या ठिकाणी शेतामध्ये खाण्यासाठी अनुला थोडंफार खायचं घेतलंय, पाण्याच्या बॉटल घेतल्या, थोडंफार लागणारं साहित्य घेतलंय आणि आत्ता आम्ही निघालोय गावाकडे. हा हाय तो आत. हे आमचं आजोळ, जिथे आम्ही शाळेला उन्हाळ्याची सुट्टी पडली की अगदी 1 ते 1.5 महिना या ठिकाणी आमचा आजीच्या घरी मुक्काम असायचा. आंब्यांची दरवळ असायची, पत्त्याचे डाव खेळायचो, खाऊची जंगल आणि आजी आजोबा काका काकी सगळ्यांचा सहवास. आमची सुट्टी स्वार्थानं परिपूर्ण व्हायची. आजीकडे घातलेले 2 ते 3 महिने असं वाटायचं की कधी संपूच नाही. वर्षातून एकदा जशी पर्जन्यवृष्टी होते आणि वर्षभराचा ओलावा मातीला देऊन जाते, तशी आमची उन्हाळ्याची सुट्टी असायची. काय झालं? आजी बाबा यांच्या मायेचा अमाप ओलावा देऊन जायचे. आयुष्यभर हा ओलावा उरात निर्जर व्हावा इतक्या अपार वात्सल्याचा वर्षाव आमच्यावर होत असायचा. नकळत किती गोष्टी आम्ही या ठिकाणी शिकलोय. गुण, संस्कार, अनेक गोष्टी आम्हाला सगळ्यांनी भेट दिल्या असं म्हणायला काही हरकत नाही. माझ्या त्या मोठ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, चिमुकल्या आठवणी आज तुमच्या भेटीला. खरं तर हे आमचं जुनं घर. एकेकाळी या ठिकाणी भरपूर अशी दरवळ असायची. आजी बाबा होते, काका काकी या ठिकाणी राहायचे. पण जसं जसं सगळीकडे डेव्हलपमेंट झाली, बाकीचे जण मळ्यामध्ये राहायला गेलेत. हे आमच्या आत्तूबाईचं घर. तर ते पाठीमागे आमचं बालपणीचं म्हणजे आजी आजोबांचं घर आहे. खूप सगळ्या आठवणी आहे. आम्ही इथे एक लिंब होता, म्हशी वगैरे, गोठा, खूप सगळ्या आठवणी आहेत. आणि जस्ट त्याच्या समोर इथे हे पाठीमागचं आमच्या आत्यांचं घर आहे, जे की म्हणजे येता येईल आणि त्यासाठी बांधलेलं आहे. आता इथे कोणी राहत नाही, ते पण पुण्याला राहतात, त्यामुळे हे पण खालीच आहे. आणि एक्झॅक्ट ह्या घराच्या पाठीमागे तिकडे माझ्या मावस बहिणीचं पण घर आहे, तिला पण इकडेच दिलेलं आहे. तुला आवाज देते बघ आणती ते बघ जा बरं, त्याला पकड बरं. पडला असता. आता घराकडून निघालोय आम्ही शेतात जाण्यासाठी, कारण घराचं आणि शेताचं थोडं अंतर आहे. लागलीच जे शेत आहे तेही आमचंच आहे आणि मग बाकीची शेतं जसं काका वगैरे त्यांची आहेत. तर मग हे थोडं दूर आहे म्हणून आम्ही गाडीवरनं चालवतो. खरं तर आज शेतात येण्याचं कारण होतं की फक्त अनुला पाणी खेळायचं होतं शेतामधलं, म्हणून आम्ही मग थोडं सकाळी सकाळीच आलेलो, जेणेकरून मग कारण इकडे ऊन पण खूप आहे, मग त्याला पाणी वगैरे खेळायला भेटणार. तर हे आजी नातू चालले पटापट आणि खास पाणी खेळण्यासाठी स्पायडरमॅन पण आलाय. डेंजर आहे. ये डेंजर पसंद नाहीये. ये डेंजर पसंद नाही ना तुझे? नाही. मग वय मागे वय. मग डेंजर पसंद नाही ना, तो मागे वय. मैं जंप करूँ क्या? नहीं जाते हिम्मत करो, तुम गलत है.
काय होएगा, मैं जंप करूंगी तो पानी है। मी स्विमिंग करणार ना त्यात। टॉटॉइज आहे, टॉटॉइज। शेतात थोडेफार बारे देणं मला येतात बरं का, पण जास्त काही शेतामध्ये मला येणं होत नाही, त्यामुळे मग हे असली कामं असं काही फारशी करण्यात पण नाही आली। तर तिथलं पाणी वगैरे खेळून झालं आणि आम्ही घराच्या पाठीमागे आमच्या जे जुने चिक्कूची झाडं होती तिकडे चाललोय। खरं तर पूर्वी या ठिकाणी 5 ते 7 झाडं होते, त्यावरती आमचं बालपण गेलेलं आहे आणि त्याच चिक्कूंवर इतक्या आठवणी, कारण अगदी आमच्या सकाळ झाली, जेवण झाले की आमची दुपार अगदी चिक्कूवरच असायची। ह्या चिंच जी खूप बहरलेली असायची त्याच्या खालच्या चिंचा पाडायच्या, मीठ लावायचं आणि खायचं। मम्मी ज्या बांधावरनं चालली त्या बांधाला देखील पूर्ण असे आंबे लावलेले होते, पण ते देखील नंतर मग तोडून टाकण्यात आले। भरपूर असे मोठे मोठे झाडं होती आणि हे 7 चिक्कूंपैकी हे एकच झाड राहिले आणि ह्या झाडाची आठवण म्हणजे ह्या झाडाचं खोड अगदी सरळ असल्यामुळे आम्हाला बालपणी ह्या झाडावर कधीच चढता आलं नाही। जी बाकीची 5-7 झाडं होती ते आडवं त्याचं थोडंसं तिरकस खोड असायचं, त्यामुळे आम्ही त्यावरती आरामात वरती जाऊन बसायचो। तर इथे मम्मी चिक्कू तोडत होती, खूप चिक्कू होते, पण मम्मीने त्यांचं असं काही सारखं येणं होत नाही, म्हणजे तसं तर आता कामं असले की ते येतच असतात, पण बरेच असे चिक्कू या ठिकाणी लागलेले आणि मोठे मग कोणी ज्याला पटलं तो घेऊन जात असतो। फळ असल्यामुळे मग ते पण काय कोणाला बोलत नाही की ठीक आहे जाऊ दे खाऊ द्यात। आता आम्ही आलेलो होतो म्हणून मग या ठिकाणी थोडेफार आपल्यालाही घेऊन जाऊ आणि मग त्यामुळे इथे तोडत होतो आम्ही। माझाही प्रयत्न चाललेला होता, लहानपणी या झाडावर खूप खेळलेलो, आता मात्र काय झाडावर चढायला जमत नाही। तर थोडे चिक्कू घेतले। खरं तर हे चिक्कू आम्हाला काही फक्त घरीच न्यायचे नव्हते, तर गल्लीमध्ये कसं असतं पहिल्यापासून सवय आहे की शेतामधलं काहीही निघालं की ते आपल्या शेजाऱ्यांना द्यायचं, आपल्या जवळच्यांना द्यायचं, मग आपण देखील वाटून खायचं। त्यामुळे मग चिक्कू तोडले आणि हा आम्हाला मध्ये लुडबुड करत होता, म्हणून याला म्हटलं जा तू आता झाडावर बस, थोडा वेळ आम्हाला तोडू दे, कारण पडलेल्या चिक्कूला चीक लागलेला असायचा त्यामुळे हा फेकून द्यायचा। तर बरेच असे चिक्कू तोडले आम्ही या ठिकाणी। मग त्यातले मावशीच्या मुलीच्या घरी आम्ही काही दिले। मग घरी आमच्या जिथे राहतो त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी टोपली टोपली द्यायचे आणि आपल्या घरी देखील टोपलीवर ठेवायचे। तर असे हे चिक्कू घेऊन आम्ही आमची दुपार वगैरे तिथे स्पेंड केल्यानंतर आम्ही निघालोय घरी। तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा, कमेंट करा। तर गाव आमचं मालेगावपासून 12 ते 13 किलोमीटरच आहे। तर आता आलोय आम्ही घरी, बाय।